होतास? खूप दिवसांपासून दिसला नाही. तू नेहमी शेअर बाजारातले हिरे शोधतोस आमच्यासाठी. अरे चंपक, मी हिमाचलला गेलो होतो सुट्टीसाठी, पण पुरामुळे तिथंच अडकून पडलो होतो. मागच्याच आठवड्यात परत आलोय मुंबईमध्ये. अशा वातावरणात का गेलास तिकडे? असो, मला कोणत्या शेअरची माहिती देणार आहेस तू आज? आज मी तुला किल्बन इंजिनिअरिंग या कंपनीबद्दल सांगणार आहे. मंगेश भाऊ, ही कोणती कंपनी आहे? मी याबद्दल कधीच ऐकले नाही. चंपक, तू म्हणतो ते बरोबर आहे. आपल्यापैकी अनेकांनी या कंपनीबद्दल काहीच ऐकलं नाहीये, पण ही कंपनी त्यांच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. किल्बन इंजिनिअरिंग लिमिटेड किंवा KEL ही विल्यमसन मॅगॉर ग्रुपची कंपनी आहे. या ग्रुपचा चहा, बॅटरी आणि इंजिनिअरिंग सेगमेंटमध्ये बिझनेस आहे. या ग्रुपची वार्षिक उलाढाल $1 अब्ज म्हणजेच अंदाजे 8,000 कोटी रुपये. या समूहातील इतर कंपन्यांमध्ये मॅकमली भारत, मॅक्लिओड रसेल आणि एव्हररेडी इंडस्ट्रीज या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र एव्हररेडी इंडस्ट्रीजचा कंट्रोलिंग स्टेक आता डाबर कुटुंबाकडे आहे. किल्बन इंजिनिअरिंग लिमिटेडची स्थापना 1987 साली झाली आहे. केमिकल, पेट्रोकेमिकल्स, ऑइल अँड गॅस, रिफायनरी, पॉवर, स्टील, सिमेंट आणि फर्टिलायझर सेक्टरमध्ये लागणाऱ्या इक्विपमेंट आणि सिस्टीम्सचं डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि कमिशनिंग करण्याचा कंपनीचा व्यवसाय आहे. हे इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करण्याचा कंपनीकडे 30 वर्षांचा अनुभव आहे. कंपनीकडे ठाण्यात 8 एकरांमध्ये पसरलेला एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, जिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या इक्विपमेंट्सचं टेस्टिंग करण्याची फॅसिलिटी आहे. चहा, खत, कार्बन ब्लॅक, सोडा ॲश, फार्मास्युटिकल्स, रंग यासारख्या उद्योगांसाठी लागणारे सोल्युशन्स ही कंपनी पुरवते. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेजच्या माध्यमातून कंपनी या सेक्टर्समध्ये सेवा पुरवते. तसेच कंपनीकडे सरकार मान्य R&D हाऊस देखील आहे. मंगेश भाऊ, खरंच चांगली आहे रे ही कंपनी. कंपनीच्या व्यवसायाबद्दलची माहिती तर मला मिळाली, पण कंपनीसाठी ग्रोथ ट्रिगर्स कोणते आहेत तेही सांग. हो चंपक, कंपनीसाठी व्यवसायवाढीचे कोणते ट्रिगर्स आहेत याची सविस्तर माहिती तुला मी देतो आता, पण नीट लक्ष देऊन ऐक बरं का. किल्बन इंजिनिअरिंगच्या व्यवसायात वाढ होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कंपनीकडे असणारी एक्झिक्युशन कॅपॅसिटी. मागच्या वर्षीच्या 74 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 190 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीच्या आर्थिक कामगिरीमध्ये चांगली वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 220 कोटींच्या ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल 79% वाढ झाली आहे. कंपनीची एक्झिक्युशन कॅपॅसिटी मजबूत आणि प्रभावी आहे हे यातून स्पष्ट होतंय. मजबूत ऑर्डर बुक हे किल्बन इंजिनिअरिंगच्या ग्रोथसाठी दुसरं ट्रिगर आहे. कंपनीकडे सध्या 354 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे. त्यापैकी 246 कोटी रुपयाची ऑर्डर बुक मागच्या वर्षीची आहे. आर्थिक वर्ष 2023 साठी कंपनीचा रेव्हेन्यू कव्हरेज रेशो 1.1 होता. ही ऑर्डर बुक कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर बुक आहे. किल्बन इंजिनिअरिंग अशा प्रोजेक्टसाठी सातत्याने बोली लावत आहे, ज्यामध्ये कंपनीला किमान 14 ते 15% ऑपरेशनल मार्जिन मिळेल. कंपनी चांगला नफा मिळण्याची शक्यता नसलेल्या प्रकल्पांपासून दूर राहील आणि मोठ्या प्रकल्पांवरच लक्ष केंद्रित करेल अशी माहिती मॅनेजमेंटने दिली आहे. तिसरा ट्रिगर म्हणजे कंपनीकडे असणारी कर्ज परतफेडीची योजना. कंपनी कर्ज कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करते. फायनान्शियल इयर 23च्या अखेरीस कंपनीवर एकूण 64 कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि त्यांना पुढील 12 ते 18 महिन्यात नेट डेट फ्री होण्याची अपेक्षा आहे. ज्यावेळेला कंपनीवर असणाऱ्या कर्जापेक्षा कंपनीकडे कॅश जास्त असेल, त्यावेळेला कंपनी नेट डेट फ्री झाली असं म्हणतात. कंपनीच्या वाढीसाठी चौथा महत्त्वाचा ट्रिगर म्हणजे किल्बन इंजिनिअरिंगची हाय क्वालिटी मॅनेजमेंट. कंपनीकडे अनुभवी आणि कुशल व्यवस्थापक आणि कर्मचारी आहेत. प्रोसेस डिझाईन, इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचा कंपनीच्या प्रमोटरकडे 4 दशकांचा अनुभव आहे. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा ग्रोथ ट्रिगर म्हणजे कंपनीकडे असणारा मजबूत ऑपरेटिंग कॅश फ्लो. मोठ्या आणि प्रतिष्ठित सरकारी किंवा खाजगी कंपन्यांसोबत काम करण्यावर लक्ष केंद्रित करून किल्बन इंजिनिअरिंगने 2023 मध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे कंपनीची लिक्विडिटी पोझिशन मजबूत झाली आहे. तसेच कंपनीच्या डेटर डेजमध्ये देखील सुधारणा झाली आहे. म्हणजेच कंपनीला ग्राहकांकडून पेमेंटसाठी जास्त दिवस थांबावं लागत नाही. आर्थिक वर्ष 2022च्या 150 डेटर डेजच्या तुलनेत आर्थिक वर्ष 23 मध्ये कंपनीचे डेटर डेज 73 पर्यंत खाली आलेत. पहली बात तो देखिए, किल्बन इंजीनियरिंग एक 30 साल पुरानी कंपनी है और सॉलिड, लिक्विड और गैस के ड्राइंग प्रोसेस में जो इक्विपमेंट बनता है
यहाँ पे किल्बन इंजीनियरिंग एक मार्केट लीडर है। तो हम ये कह सकते हैं कि किल्बन इंजीनियरिंग कैपिटल गुड स्पेस में काम करने वाली कंपनी है और काफ़ी वेल डाइवर्सिफाइड सेक्टर्स में इनका प्रोडक्ट का एप्लीकेशन होता है, जैसे कि ऑयल एंड गैस, पेट्रोकेमिकल्स, फर्टिलाइजर, सोडा ऐश, कार्बन ब्लैक। तो काफ़ी वेल डाइवर्सिफाइड कस्टमर बेस है और हमको लग रहा है कि जिस प्रकार का कॉर्पोरेट कैपेक्स अभी ये सारे सेक्टर्स में हो रहा है और ड्राइंग प्रोसेस एक बहुत एलिमेंट्री और बहुत बेसिक प्रोसेस हर सेक्टर में होता है, तो उस पॉइंट ऑफ व्यू से अभी कंपनी का जो ग्रोथ पोटेंशियल है अगले 1.5-2 सालों के लिए काफ़ी अच्छा है, क्योंकि अभी कॉर्पोरेट कैपेक्स अगर बढ़ता है तो उसका मतलब नई ड्राइंग इक्विपमेंट के लिए डिमांड बढ़ेगी और यहाँ पे किल्बन का करीबन 50 से 55% मार्केट शेयर है, तो इंक्रीमेंटल ग्रोथ का फायदा जरूर कंपनी को मिलेगा। आर्थिक वर्ष 2023 मध्ये किल्बन इंजिनिअरिंगच्या उत्पन्नात तब्बल 80% वाढ झाली आहे। कंपनीच्या ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये ही लक्षणीय सुधारणा झाली आहे। कंपनीचा ऑपरेशनल प्रॉफिट 3 वाढला आहे आणि नेट प्रॉफिट सुमारे 15 पट वाढला आहे। मात्र या दरम्यान कंपनीला 10 कोटींचा एक्सेप्शनल प्रॉफिट मिळाला होता। आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचं उत्पन्न अंदाजे 280 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 25 मध्ये 350 कोटी रुपये असेल असा अंदाज प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे। कंपनीला पुढच्या 2 वर्षात अनुक्रमे अंदाजे 37 कोटी आणि 50 कोटी रुपयांचा प्रॉफिट मिळेल असा अंदाज आहे। मुझे लग रहा है कि पिछले 1.5-2 सालों में कंपनी का जो डेट था वो काफी बढ़ गया था, तो काफी रिस्ट्रक्चरिंग कंपनी ने की थी। तो चैलेंजेस तो मेरे ख्याल से प्रीवियस 2 साल में हुए थे, लेकिन अभी कंपनी ने अपना कर्जा भी कम किया है। जो भी अभी कर्जा है वो कंपनी मान रही है कि अगले 1.5-2 साल में अपने कैश फ्लो से और प्रॉफिटेबिलिटी से वो रिपे करेगी। फिलहाल तो इंडस्ट्री के लिए कोई नेगेटिव ट्रेंड दिख नहीं रहा है, क्योंकि जैसे सभी को पता है कि कॉर्पोरेट कैपेक्स जोरों में चल रहा है। कहीं ना कहीं अगर मान लीजिए कि इकोनॉमी में कोई स्लो डाउन आता है या कॉर्पोरेट कैपेक्स स्लो डाउन होता है तो ही इस कंपनी को चुनौतियां होगी। और दूसरी बात, स्टील की कीमतें अगर बहुत तेजी से बढ़ती है तो हो सकता है कि मार्जिन में थोड़ा प्रेशर है। निफ्टी आणि सेन्सेक्स नव्या उच्चांकाला पोहोचला आहे, त्यामुळे सध्या कोणताही शेअर घेताना व्हॅल्युएशनवर विशेष लक्ष दिलं पाहिजे। आर्थिक वर्ष 2024 मध्ये किल्बन इंजिनिअरिंगचा EPS 10 रुपये 40 पैसे असेल असा अंदाज आहे। याशिवाय आर्थिक वर्ष 2025 मध्ये देखील कंपनीच्या व्यवसायात अशीच वाढ होईल असा अंदाज आहे, ज्यामुळे संपूर्ण वर्षाचा EPS 13 रुपये 78 पैसे होण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त मार्च 23 पर्यंत कंपनीकडे 24.4 कोटी रुपयांचे डिफर्ड टॅक्स ॲसेट्स आहेत, त्यामुळे पुढचे 2 ते 3 वर्ष कंपनीला टॅक्स भरावा लागणार नाही। त्याचा कंपनीच्या नेट प्रॉफिटवर सकारात्मक परिणाम होईल। आर्थिक वर्ष 2024 आणि 2025च्या अपेक्षित आर्थिक कामगिरीनुसार हा शेअर सध्या अनुक्रमे 11 आणि 9च्या EV to EBITDA मल्टिपलला ट्रेड करतोय। कंपनीची व्यवसायावर मजबूत पकड आहे आणि या सेगमेंटमध्ये ही एक नामांकित कंपनी आहे। तसेच कंपनी त्यांच्या क्लायंटसाठी स्ट्रॅटेजिक सप्लायर असल्यामुळे कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे। येणाऱ्या काळात कंपनीची ऑर्डर बुक आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा शेअर 13 ते 14च्या EV to EBITDA मल्टिपलला ट्रेड करू शकतो। देखिए, मुझे लग रहा है कि पिछले साल कंपनी ने 222 करोड़ पे 30 करोड़ का प्रॉफिट कमाया था। उसमें से करीबन 5 to 6 करोड़ बेसिकली एक वन टाइम अदर इनकम था, तो एक्चुअल प्रॉफिट करीबन 25 करोड़ था। हमारा मानना है कि कंपनी की अभी जो ऑर्डर बुक है वो करीबन 250 करोड़ है और जिस प्रकार के कस्टमर्स इनके पास है, जैसे कि L&T है, GNFC है, GSFC है, फिर उसके बाद फिलिप्स कार्बन ब्लैक है, सैबिक है, ये सारे कंपनीज में हमने देखा है कि कॉर्पोरेट कैपेक्स बहुत जोरों से चल रहा है। तो ये ऑर्डर बुक 250 करोड़ की हमको लग रहा है कि आने वाले साल 1.5 साल में कम से कम 300-325 करोड़ पहुंचेगी। तो करंटली हमको लग रहा है कि कम से कम 10 रुपए की अर्निंग इस कंपनी को FY24 में कमाने को मिलेगी और FY25 के लिए हमारा मानना है कि कम से कम 13-14 रुपए की अर्निंग आएगी। तो उस हिसाब से 12 से 15 महीने का अगर कोई आउटलुक लेके काम करता है तो करीबन 225-230 का वैल्यूएशन यहाँ पे कंफर्टेबली बैठना चाहिए। सारे कैपिटल गुड्स कंपनीज की वैल्यूएशन अगर हम देखें तो किल्बन का वैल्यूएशन सबसे सस्ता है और अर्निंग्स ग्रोथ बहुत अच्छी है। काय मग चंपक, कशी वाटली तुला ही कंपनी? मंगेश भाऊ, कंपनीचं नाव ऐकून या कंपनीचा व्यवसाय समजायला अवघड असेल असं मला वाटलं होतं, पण तू अगदी सोपं करून सांगितलंस। तू आधी सांगितलेल्या अनेक शेअर्सनी चांगला रिटर्न दिला आहे, त्यातून थोडा प्रॉफिट बुक करून किल्बन इंजिनिअरिंगचे शेअर्स खरेदी करतो आता।